कोल्हापुरात आज भाकपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहनाचा प्रयत्न करत आंदोलन करण्यात आले. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता यांचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आणि गोविंद पानसरे यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आलं. बिंदू चौकात पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा काढून घेतल्यानं आंदोलन आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांकडून मारहाण व पुस्तकाचा अवमान केल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केलाय. आता थोड्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या डोळ्यांनी पाहिलं, आज आम्ही गृहमंत्र्यांचा पुतळा जाळणार होतो. पण त्या पुतळ्याची पोलिसांना एवढी काळजी आहे की जो पुतळा ज्या जिवंत माणसाने आणला त्यांचा जीव जरी गेला तरी चालतंय, अशा पद्धतीनं पोलीस ढकलत होते. तुम्हाला मागं जो बुरुज दिसतोय तिथं पण काही लोकांना ते ढकलत होते. कुणाचं डोकं जर त्या बुरुजावर आदळलं असतं आणि ते डोकं फोडून कुणाचा जीव गेला असता तर कोण जबाबदार? म्हणजे शिवाजी महाराजांपेक्षा, पानसरेंपेक्षा, ह्या महाराष्ट्रातल्या महिलांपेक्षा देवाभाऊंचा फक्त पुतळा यांना महत्वाचा आहे. म्हणजे त्या पुतळ्याची सुरक्षितता यांना जास्त महत्वाची आहे. यांना आमच्यासारखी जिवंत माणसं महत्वाची नाहीत, शिवाजी महाराज महत्वाची नाहीत. आणि या गोष्टीचा मी आज निषेध करतो, या पोलिसांचा निषेध करतो. एवढंच तुम्हाला जर ते तुमची ताकद, तुमचं धैर्य दाखवायचं असेल तर त्या आमदार संजय गायकवाडला अटक करा, त्याच्यावर दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करा आणि त्याला इथं कोल्हापुरात ओढून आणा. काय तुमचा जोर आमच्यासारख्या गोरगरीब चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर दाखवू नका, नाहीतर एक दिवस जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे पाहतात महाराष्ट्र जनता पाहते. एका 30 वर्षाच्या निष्पाप युवकावरती त्याला धमक्या देणारे संजय गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे संजय गायकवाड, गोविंद पानसरे यांचा अपमान करणारे आणि शिवाजी कोण होता या चांगल्या पुस्तकाची बदनामी करणारे संजय गायकवाड
यांच्यावरती गेले 4 दिवस झालं हे पोलीस जे आहेत हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या दबावापोटी कॉग्निझेबल गुन्हा दाखल करत नाहीत. म्हणून आम्ही परवा दिवशी एसपीने निवेदन दिलं, त्यांना 24 तासाची मुदत दिली की तुम्ही कॉग्निझेबल ऑफेन्स करा. जर फेसबुकवरती छोटीशी पोस्ट टाकून मोदींच्या बद्दल टाकली, फडणवीस बद्दल टाकली, तर लहान मुलींना देखील इथं अटक होते, कार्यकर्त्यांना अटक होते. तर अशा वेळी 6 मिनिटं तब्बल 38 शिव्या देणारा हा संजय गायकवाड कोण लागून गेला आहे? हे सरळ सरळ दिसतंय की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो. एकानं म्हणायचं चुकीचं आहे फडणवीसने आणि एकनाथ शिंदेनी, आणि संजय गायकवाड त्याच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवायचा, दुग्धाभिषेक करायचा. अरे दुग्धाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा करतात. संजय गायकवाड हा नालायक, हा गुंड, ओळून टाकलेला अशा पद्धतीचा हा किडा, याला तुम्ही दुग्धाभिषेक घालतायत. आणि याच्याबद्दल कुणाच्या वतीने करतात? ते शिवसेनेच्या वतीने करतात. आणि याला आम्ही विरोध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या दबाव आणतात, म्हणून त्यांचा आम्ही आज या ठिकाणी पुतळा दहन करायचं हे लोकशाही मार्गाने दिला अधिकार आहे, हे आम्ही आज बजावत होतो. पण काल रात्रीपासून, काल दुपारपासून पोलिसांचे दबाव सुरू आहेत. पोलीस आम्हाला सांगतात आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. पोलिसांना आम्हाला हे विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात अपमान झालेला चालतो का? आया बहिणींचा नारी शक्ती वंदन बिल आणतायत, आया बहिणींचा अपमान झालेला चालतो. फक्त देवाभाऊचा आणि एकनाथ शिंदेचा अपमान झालेला चालत नाहीये. पोलिसांची खरी जबाबदारी, पोलिस आमचे करदाते, आमच्या पैशातून पोलिसांचा पगार भागतोय. पोलीस हे आमचे नोकर आहेत, देवेंद्र फडणवीसचे नाही आहेत. आणि कार्यकर्ते ज्या तुम्ही बघता सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, हे आज पुतळा जाण्याचा प्रयत्न करत असताना कशा रीतीने या ठिकाणी बळजबरी करतायत आणि पुतळा काढून ह्याचा प्रयत्न सुरू आहे. यंत्रणा, पोलिसांची माणसं इथं जमा झालेली दिसत आहेत. जेव्हा पुतळा जाळायचा प्रयत्न आंदोलनकर्ते करत होते तेव्हा आपण बघितलं की त्यांनी संपूर्ण बळाचा वापर केला. 4 जणांनी केवळ पुतळा आणला होता आणि 40 जणांनी त्याला एकत्र केलं. त्यांचं काय झालं असतं? चुकून बळाचा वापर करताना एखाद्याचं डोकं फुटलं असतं, एखाद्याला अपघात झाला असता, पण त्याची त्यांना चिंता नाही. तर जे पुतळे आणलेले आहेत त्या पुतळ्याचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे. अशा अनुषंगानं पोलीस इथे यंत्रणा काम करताना दिसतीये. कोल्हापूर पोलिसांचा अधिकार असो, कोल्हापूर पोलिसांचा अधिकार असो, कोल्हापूर पोलिसांचा अधिकार असो, कोल्हापूर पोलिसांचा अधिकार असो. देवेंद्र फडणवीस हाय 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 हाय, देवेंद्र फडणवीस चले जाओ, चले जाओ, देवेंद्र फडणवीस चले जाओ, चले जाओ, चले जाओ, एकनाथ शिंदे चले जाओ.